नमस्कार. आजच्या पहिल्या विषयापासून सुरुवात करूयात. विकसित भारताचं स्वप्न साकार करायचं असेल तर सर्वात आधी देशाची तरुणाई व्यसनमुक्त, सशक्त आणि जागरूक असणं गरजेचं आहे. त्या दिशेनं उचललेल्या सरकारी पावलाचा हा धांडोळा. युद्ध म्हणजे फक्त सीमेवर लढलं जाणारं युद्ध असतं का? नाही. काही युद्ध अशी असतात ज्यात गोळ्या झाडल्या जात नाहीत, पण त्यात उद्ध्वस्त होतात कुटुंब आणि कमकुवत होते देशाची तरुणाई, देशाचं भविष्यच. अंमली पदार्थांचं संकट हे असंच थंड डोक्यानं खेळलं जाणारं विकृत युद्धच आहे. म्हणूनच हा विषय केवळ पोलिसांचा किंवा कायदा सुव्यवस्थेचा नाही, तर देशाच्या भवितव्याचा आहे. हा लढा जिंकायचा कसा? केवळ धाडी टाकून, तस्करांना अटक करून नाही, समाजालाही त्यात सहभागी व्हावं लागेल. म्हणूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसीत नशामुक्त युवा विकसित भारत या 100 आठवड्यांच्या राष्ट्रव्यापी संकल्प अभियानाची सुरुवात केली आहे. 100 आठवडे म्हणजे जवळपास 2 वर्ष. या काळात शाळा, महाविद्यालय, विद्यापीठं, NCC, नेहरू युवा केंद्र, माय भारत, स्वयंसेवी संस्था, क्रीडा संघटना आणि स्थानिक प्रशासन यांच्या माध्यमातून देशभर सातत्यानं जनजागृती केली जाणार आहे. व्यसनमुक्तीच्या शपथा, युवक संवाद, क्रीडा स्पर्धा, रॅली, सांस्कृतिक कार्यक्रम, समुपदेशन आणि लोकसहभागातून व्यसनाविरुद्ध वातावरण तयार केलं जाणार आहे. उद्देश एकच, नशामुक्ती हा सरकारी कार्यक्रम न राहता जन आंदोलन बनावं. या अभियानाचा उद्देश तरुणांना अंमली पदार्थांपासून दूर ठेवणं हा आहेच. त्याचवेळी विकसित भारत घडवायचा असेल तर आपली तरुणाई शरीरानं तंदुरुस्त, मनानं कणखर, विचारानं जागरूक आणि आत्मविश्वासानं परिपूर्ण असणं तितकंच गरजेचं आहे. व्यसनापासून दूर राहणं, खेळ, योग, निरोगी जीवनशैली आणि सकारात्मक विचार यांचा स्वीकार करणं हा विकसित भारताच्या प्रवासातला महत्त्वाचा टप्पा आहे. म्हणूनच या अभियानात नशामुक्तीबरोबरच सक्षम व्यक्तिमत्व घडवण्यावर देखील भर दिला आहे. अंमली पदार्थ हे आज केवळ गुन्हेगारीचं साधन राहिलेलं नाही. काही शत्रू राष्ट्र भारताविरुद्ध त्याचा हत्यार म्हणून वापर करतायत. यावर पंतप्रधानांनी नेमकं बोट ठेवलं. भारताची सर्वात मोठी ताकद म्हणजे त्याची तरुणाई, आणि हीच तरुणाई व्यसनाच्या विळख्यात अडकली तर राष्ट्राची शक्तीही कमकुवत होईल. म्हणूनच त्यांनी प्रत्येक कुटुंबाला 5 संदेश दिले. मुलांशी संवाद थांबू देऊ नका. व्यसनाधीन व्यक्तीला गुन्हेगार नव्हे, उपचाराची गरज असलेला माणूस म्हणून पहा. खेळ, योग, निरोगी जीवनशैलीला प्रोत्साहन द्या. अंमली पदार्थांविषयी माहिती मिळाली की लगेच ती प्रशासनापर्यंत पोहोचवा. आणि सर्वात महत्त्वाचं, विकसित भारताचा मार्ग नशामुक्त तरुणाईतूनच जाणार आहे. समाजात जनजागृती सुरू असतानाच दुसऱ्या बाजूला तस्करांविरोधातही कारवाई अधिक कठोर झाली आहे. गेल्या काही वर्षांमध्ये पाहिलं आपण तर राष्ट्रीय अंमली पदार्थ नियंत्रण ब्युरो आणि इतर यंत्रणांनी हजारो कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त केले, नष्ट केले. आंतरराष्ट्रीय तस्करीची मोठी जाळी उद्ध्वस्त केली. नार्को टेररिझम विरोधात कारवाई अधिक तीव्र केली. अनेक तपासात अंमली पदार्थांच्या पैशातून दहशतवादी कारवाया, शस्त्रांची तस्करी आणि संघटित गुन्हेगारीला आर्थिक बळ मिळत असल्याचं समोर आलं आहे. म्हणूनच या लढ्याला नार्को टेररिझम विरोधातला लढाई म्हटलं गेलं आहे. मात्र हा लढा सरकार एकटं जिंकू शकत नाही. एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी, व्यसनाधीन व्यक्ती आणि अंमली पदार्थांचा तस्कर हे दोघे सारखे नसतात. व्यसनाधीन व्यक्तीला उपचार, समुपदेशन आणि पुनर्वसनाची गरज असते, पण तस्कर हा समाजाचा गुन्हेगार आहे. त्याच्यावर कठोर कारवाई होणं तितकंच आवश्यक आहे. घरातला संवाद, शाळांमधली जागरूकता, मित्रांचं पाठबळ आणि समाजाची संवेदनशीलता हे सुद्धा या लढाईची तितकीच प्रभावी शस्त्र आहेत. विकसित भारताचं स्वप्न केवळ मोठे उद्योग, आधुनिक तंत्रज्ञान किंवा वेगवान अर्थव्यवस्थेनं पूर्ण होणार नाही. त्यासाठी व्यसनमुक्त, सक्षम आणि आत्मविश्वासू तरुणाईची तितकीच गरज आहे. म्हणूनच नशामुक्त भारत हा केवळ आरोग्याचा कार्यक्रम नाही, तो राष्ट्रनिर्मितीचा संकल्प आहे. पुढच्या 100 आठवड्यांचं हे अभियान प्रत्येक गावात, प्रत्येक कुटुंबात आणि प्रत्येक युवकापर्यंत पोहोचलं तर त्याचं खरं यश 2047च्या विकसित भारतासाठी तयार होणाऱ्या सशक्त पिढीमध्ये दिसेल.